शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. बघा, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. जसं की पेपरची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता इथं, जसं की नमूचा 7वा हप्ता, जसं की नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 7वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांना खात्यात जमा केला जाणार आहे. जसं की 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. तर शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता आज या ठिकाणी तुम्हाला हप्ता कधी मिळणार, सर्व डिटेल अगदी 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर बघा, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी सांगण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, तर बघा, इथं नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा आणि 20वा हप्ता लवकर जमा होणार आहे का, संपूर्ण तुम्हाला जसं की प्रूफसहित माहिती देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो. तर पाहूया नेमकं नमोचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे, तर कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जसे की दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, असे प्रशासनाचे या ठिकाणी सांगणे आहे. आता हा हप्ता जसं की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, कारण की बघा, पेरणी या ठिकाणी जवळपास सुरू होणारच आहे. अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय बैठकीमध्ये घेतला आहे. तर बघा, पीएमचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पेरणीला पैसे नसल्याचे हा उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकार केंद्र सरकारद्वारे आता अतिशय जसं की पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहे. तर जसं की बघा, तुमचे या 18 जिल्ह्यांमध्ये नाव असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, 4 महिन्यापासून एकदा हप्ता येत नसतो. तर बघा, असे सर्व शेतकऱ्यांना वाटले, त्या झाल्यानंतर थोडा वेळ हा लागतोच त्यानंतर, परंतु शेतकऱ्यांना जसं की खुश करण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकार आणि भाजप सरकार आणि आपलं राज्य सरकार म्हणजेच महाराष्ट्राचे येथे पण भाजप सरकार आणि दोन्ही विचार करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी जसं की थोडाफार सरकारचा हातभार लागावा याकरिता पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये जसं की आपल्या राज्यातील 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांपैकी 2 टप्पे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. जसं की दुपारी 3 वाजता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 18 जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील जसं की आठवड्यामध्ये पुढच्या जसं की 18 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे सोडल्या जाणार आहे. आता याचे जसं की महत्त्वाचे कारण म्हणजेच पैसे एकदमच 36 जिल्ह्यांमध्ये सोडले शक्य नाही. यामध्ये काही अडचणी सुद्धा येऊ शकतात, पैसे अडकले जात, त्यामुळे तुमचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजेच बैठकीमध्ये सुद्धा असा निर्णय घेण्यात आलेला आहे की 2 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाणार आहे. आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करणार आहे देखील आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर बघा, 18 जिल्ह्यांची यादीसुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. बघा, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये नमोचे जसे की 2,000 रुपये आणि पीएम किसानचे जसे 2,000 रुपये, असे टोटल 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, मान्सून पाऊस जवळपास येत आहे. पेरणीसाठी तयार करत असताना शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधी खरेदी करण्यासाठी इथं थोडाफार हातभार लागावा म्हणून राज्य सरकार या ठिकाणी आता तुम्हाला लवकरच पैसे देण्याचा इथं निर्णय घेतलेला आहे. बघा, जसं की एका मिनिटातच आपण या ठिकाणी आता जिल्हे पाहून घेणार आहोत. तर बघा, 18 जिल्हे पाहून घेणार आहोत. जर बघा, जसं की जिल्ह्यांमध्ये तुम्हाला या 2 जिल्ह्यांपैकी म्हणजेच तुमचा हप्ता, या हक्काची रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बघा, शेतकरी पेरणी जवळ असल्याचे लक्षात घेऊन सरकारने पैसे देणार असल्याचे सांगितले आहे. आता आपण ते 18 जिल्हा पाहणार आहोत. तर बघा, सरकार व राज्य सरकार मिळून 4,000 रुपये देण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये उद्या पहिल्या दिवशी जसं की 18 जिल्ह्यांमध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि 18 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4,000 रुपये जसे की एवढी रक्कम तुमच्या थेट खात्यामध्ये मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता जसं की SMS देखील येऊ शकतो, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नवीन 18 जिल्हे कोणते आहेत तर नक्की पाहावं लागणार आहे. तर महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो. तर बघा, 18 जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. पहा 18 जिल्हे कोणकोणते आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये उद्या तुम्हाला या ठिकाणी पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता सर्व शेतकऱ्यांना 36 जिल्ह्याचे जसे की 36 जिल्ह्यांपैकी अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे उद्या वाटप होणार आहे. आता
कोणते 18 जिल्हे आहेत तर या ठिकाणी लगेच जाणून घेण्याचा, जसं की PM किसानचा 20वा हप्ता, नमोचा 7वा हप्ता पुढील आठवड्यामध्ये जसं की उरलेले या 18 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. आता उर्वरित जे काही 18 जिल्हे आहेत तर जे 18 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये पैसे यांच्या जसं की बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता जसं की गेल्या वेळेस PM किसान योजनेचा 19वा हप्ता शासनाने वितरित केला होता, तर बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते. की या ठिकाणी काय झालं असेल तर शेतकऱ्यांनी आपली KYC किंवा आधार सीडिंग लगेच, जसे की लँड सीडिंग न केल्याचे अनेक शेतकऱ्यांना खात्यात या योजनेचे पैसे आलेले नाही. आता जसं की लोकांनी हे सर्व कामे केले नाहीत तर त्यांच्या खात्यात योजनेचे काही जसं की एकही रुपया या ठिकाणी त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना 19व्या हप्त्यापासून या ठिकाणी वंचित राहावे लागले होते. तर त्यामुळे जसं की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा आतापर्यंत हे काम केले नसेल तर तात्काळ हे सर्व कामं करून घ्या, नाहीतर तुमचं जसं की पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये ह्या हप्ता जमा होणार नाही. याचप्रमाणे अनेक बँकामध्ये पैसे मागायच्या वेळी जसं की अडकून राहिले होते. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला की काही जसं की मोजक्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहे. बघा मग कोणकोणत्या बँका या ठिकाणी निवडल्या गेल्या आहेत तर बँका आपण या ठिकाणी लगेच पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी जर तुम्ही PM किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला मिळाला तर त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता. याचं कारण म्हणजेच त्यांचे बँकचे खाते आहेत तर सरकारने सांगितले यादीप्रमाणे नव्हते. शेतकरी मित्रांनो, आता उद्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे तर बघा, जसं की उद्यासाठी सरकारने इथं जसं की खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोन्हीही मिळून इथं 12 खाजगी बँक आणि 12 जसं की सहकारी बँक निवडले आहे. तर बघा या बँकेची यादी देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बँकेमध्ये उद्या नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता, समोरील हप्ता म्हणजेच जसे की पैसे वितरित केले जाणार आहे. मग ते बँके कोणत्या आहेत तर बघा, यामध्ये बँकांची लिस्ट ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येणार आहे मित्रांनो. तर बँका पाहिल्यानंतर लगेच आपण 18 जिल्हे देखील पाहून घेऊन या मित्रांनो. जसं की पहिलंच बँक आहे मित्रांनो, म्हणजे इथं पंजाब सिंध बँक, इंडियन बँक, त्यानंतर बघा इथं जसं की ओव्हरसीज बँक असणार आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी असणार आहे. तर यामध्ये लवकरात लवकर हप्ता इथं जमा होणार आहे. कॅनरा बँक असणार आहे, कॅनरा बँकमध्ये पण या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर युनियन बँकमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, या सर्व बँकेमध्ये तुम्हाला उद्या हप्ता मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो IDFC बँक, यामध्ये सुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, त्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ जसं की महाराष्ट्र, त्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया, तर स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट ऑफिसमध्ये देखील तुम्हाला सुद्धा शेतकऱ्यांचे काही खाते उघडले असतील तर या ठिकाणी सुद्धा ते पैसे तुम्हाला जमा होणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, यापैकी कोणत्याही एका बँकेचे जर तुम्ही खाते उघडले असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा पैसे येण्याची इथं दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो. आता कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत तर त्यांना देखील पैसे मिळणार आहे मित्रांनो. यादी देखील आलेली आहे. तर याच जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मुख्यमंत्री यांनी एक बैठक जाहीर केली आहे. तर बघा शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि जसं की PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर इथं जमा होणार आहे मित्रांनो. याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे. आता डायरेक्ट 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा, या जसं की पहिला जिल्हा या ठिकाणी म्हणजेच नांदेड जिल्हा, ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खाते लिंक केले आहेत तर त्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच हे पैसे जसे की त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा म्हणजेच इथं जालना, त्यानंतर चौथा जिल्हा म्हणजेच इथं लातूर, त्यानंतर पाचवा जिल्हा म्हणजेच पालघर, त्यानंतर ठाणे जिल्हा, त्यानंतर कोल्हापूर, सातारा, इथं सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, इथं उस्मानाबाद, आणि जसं की 14वा जिल्हा म्हणजेच इथं गोंदिया, त्यानंतर आहे मित्रांनो अकोला, त्यानंतर अमरावती, त्यानंतर 17वा जिल्हा म्हणजेच अहमदनगर, त्यानंतर इथं लास्टचा इथं शेवटचा 18वा जिल्हा म्हणजेच इथं चंद्रपूर. आता आपण एकूण 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घेतलेली आहे मित्रांनो. जर तुम्ही या जिल्ह्यांमधून तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये 18 जिल्ह्यांचे आणखी पैसे सोडले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला इथं लिंक करून घ्यायचं आहे, इथं लिंक करून ठेवायचं आहे. तुमचा राशन कार्डची देखील या ठिकाणी KYC करणे गरजेचे असणार आहे. आता मित्रांनो,
इथं बघा आपण जिल्ह्याची यादी या ठिकाणी पाहिलेली, म्हणजेच आता तुम्हाला पण या ठिकाणी पैसे जमा होणार आहे. आता बघा महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहिलेली आहे मित्रांनो. तर तुमच्या जसं की 18 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमचं जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्यांमध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधनं आपल्या व्हिडिओला बघत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे जसं की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, तर त्याचप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि मी देखील तुम्हाला सांगितलं आहे की नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.